बॅनर्जी आणि शरद पवार यांच्या भेटीबद्दल। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांची भेट। राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी ममता बॅनर्जी दाखल। दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, रामराजे निंबाळकर हे सुद्धा दाखल झालेत। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात भेट होणार आहे। बुधवारी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची ममता बॅनर्जींसोबत भेट झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी ममता बॅनर्जी दाखल झाल्या आहेत। दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, रामराजे निंबाळकर हे देखील दाखल झाले आहेत। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट होणार होती। बुधवारी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची ममता बॅनर्जी यांच्यासोबत भेट झाली आहे। तर आता शरद पवार यांच्या भेटीसाठी ममता बॅनर्जी सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत। ममता बॅनर्जी शरद पवार यांची भेट, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक। ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट झाली आहे, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतची महत्त्वाची बैठक संपलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी ममता बॅनर्जी दाखल झाल्यात। दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, रामराजे निंबाळकर यांच्यासोबत ममता बॅनर्जी यांची बैठक होती, ती संपन्न झाली आहे। ममता बॅनर्जी शरद पवार भेट, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक संपली। ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात भेट झाली आहे, तर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसोबत त्यांची महत्त्वाची बैठक होणार होती, ती संपलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी ममता बॅनर्जी या दाखल झाल्या होत्या। दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, रामराजे निंबाळकर या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत ममता बॅनर्जी यांची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात भेट झाली आहे, तर बुधवारी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची ममता बॅनर्जी यांच्यासोबत भेट झाली आहे। ममता बॅनर्जी शरद पवार यांच्यात भेट, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक संपली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी ममता बॅनर्जी दाखल झाल्या। दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, रामराजे निंबाळकर यांच्यासोबत ममता बॅनर्जी यांची महत्त्वाची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात भेट झाली आहे। ममता बॅनर्जी शरद पवार यांच्यात भेट, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक संपली। दिल्लीतील राजकारणावर मुंबईत बैठक झाली का, असा प्रश्न उपस्थित आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी ममता बॅनर्जी या दाखल झाल्यात। राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत त्यांची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे। दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, रामराजे निंबाळकर ही या बैठकीसाठी दाखल झाले होते। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात भेट झाली आहे, तर बुधवारी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत ममता बॅनर्जी यांची महत्त्वाची बैठक होती, ती नुकतीच संपन्न झाली आहे।
ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेट देत राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत त्यांची महत्त्वाची बैठक झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी ममता बॅनर्जी दाखल झाल्यात। त्यांची राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे। आपले प्रतिनिधी मिलिंद सागरे आपल्या सोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। मिलिंदजी, या बैठकीबद्दल काय अधिक माहिती द्याल? काही वेळापूर्वी ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांच्याशी भेट घेतली आणि थोड्या वेळात शरद पवार हे प्रसार माध्यमांना बोलणार आहेत, प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत। तर एकूण कालपासून ममता बॅनर्जी यांचा 3 दिवसाचा दौरा आहे तो सुरू झालेला आहे। आपण बघितलं काल हॉटेल ट्रायडंट मध्ये संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी भेट घेतलेली होती। आपल्याला माहीतच असेल की गोवामध्ये निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत आणि त्याची तयारी तृणमूल काँग्रेसकडून मोठ्या जय्यतीत करण्यात येत आहे। काही दिवसांपूर्वी लिएंडर पेस जे आहेत त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता आणि मोर्चा बांधणी जी आहे ती करत आहे आणि बंगालमध्ये जी निवडणुकांमध्ये विजय झाला त्याच्यानंतर एक मोदी विरोधाचा चेहरा जो आहे, जो विरोधकांकडून बघितला जात होता, तो ममता बॅनर्जी यांच्याकडे बघितला जातो आणि त्यांच्याकडून आशा व्यक्त करण्यात येते। त्याच्यामुळे आपण बघितलं असेल की बंगालच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर प्रशांत किशोर हेही शरद पवार व इतर जे महाराष्ट्रातील नेते त्यांच्याशी भेट घेतलेली होती आणि आता ममता बॅनर्जी ह्या 3 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत आणि आज शरद पवारांशी भेट घेतलेली आहे आणि आता शरद पवार प्रसार माध्यमांशी बोलत आहेत। मिलिंदजी, या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे? वेगवेगळं राजकीय विषय आहेत, त्याचबरोबर एक विरोधकांकडे जो चेहरा नाहीये आणि दुसरं म्हणजे काँग्रेस वगळून विरोधकांची मोठ बांधण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी कडून होतोय असं एकूण चित्र दिसतंय। कारण का आपल्याला आठवत असेल की काही दिवसांपूर्वी नॉर्थ ईस्ट मध्ये काही जे आमदार आहेत, अरे माझ्या फ्रेम मध्ये येतोस तू। अरे अरे आणू काहीतरी दोन मागे वायर है क्या? वायर है? बोलू नको अरे अरुण थोडं मागे He was also eager to meet and interact with Mr. Uddhav Thackeray and myself. But Mr. Uddhav Thackeray, because of ill health, he was unable to meet her. But on their party, their colleague, Mr. Sanjay Raut and Aditya Thackeray, they had a meeting. Today, me and my colleagues had a long chat with her. Her intention is, in today's situation, national level, like-minded forces has to come together. They have to set up a collective leadership platform, and we have to provide a strong alternative to leadership. Overall thinking is not for today, but for 2024 election. This platform has to be established, and with that intention, she has visited and she had a very positive discussion with all of us. पवार साहब, आपको लगता है सर कि ये जिन सारे लाइक माइंडेड लोगों को साथ में लाने की कोशिश ममता जी करे, आप भी करें, लेकिन क्या कांग्रेस इसका हिस्सा होगी? सर, कांग्रेस के बिना नहीं, कांग्रेस या किसी को लेना, सीधी बात एक है कि those who are against legalism
If they come together, they are और इससे उनका पर्सनल जो एक्सपीरियंस है वो उन्होंने किया, हम उनका स्वागत करते हैं। गंभीर रहने की जरूरत है सर, आपको लगा है कि गंभीर होना सत्तर जो कानून केंद्र में 7 साल में बने हैं उसमें 7 पे ही चर्चा हुई। ममता बॅनर्जी शरद पवार यांच्यात भेट झाली आहे, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतची महत्वाची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक इथं राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची महत्वाची बैठक झाली आहे। कर्टेसी और डिस्कशन करने के लिए आए हुए हैं। शरद जी ने जो बात कहा है हम सहमत हैं। शरद जी सबसे सीनियर नेता है, शरद जी यूपीए के सबसे अलग रख के हो सकता है क्या? कांग्रेस को अलग रख के हो सकता है क्या देश भर? देखो शरद जी क्या बोला, एक ऑल्टरनेटिव स्ट्रॉन्ग होना चाहिए जो लड़ाई करते हैं। अगर कोई लड़ते नहीं है तो हम क्या करें? हम चाहते हैं कि सबको लड़ाई करना है, लेकिन में रहेंगे। शरद जी सबसे सीनियर नेता है यूपीए के, आपको लगता है कि शरद जी को आप यूपीए का नेतृत्व करना चाहिए, चेयरमैन बनाना चाहिए? अरे क्या यूपीए, अभी यूपीए नहीं है। अरे बाप रे। शेयर करेगा बैठ के। जी लता दीदी स्ट्रॉन्ग अल्टरनेटिव जिसका फर्क इस देश का जनता का भरोसा रहेगा और बीजेपी को दूर करने के लिए मददगार होगा, उस रास्ते से हम जाएंगे। रीजनल पार्टी को मजबूत करने की बात की है कि जितने भी रीजनल पार्टीज है, ममता जी जितने भी रीजनल पार्टीज है उनको मजबूत करने की जरूरत है, वो आगे बढ़े। प्लीज उस बारे में बताइए तुमची पण भूमिका हीच आहे का? म्हणजे काँग्रेसला वगळून एक वेगळा फ्रंट तयार होऊ शकतो का सर? कोणाला वगळण्याची बात नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन जायची बात आहे आणि त्यासाठी जो मेहनत करते आणि सगळ्यांच्या बरोबर येण्यासाठी तयार त्या सगळ्यांच्या सह राहुल गांधी मेहनत नहीं करता। थैंक यू। ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी ममता बॅनर्जी दाखल झाल्या होत्या। इथं त्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक नुकतीच संपन्न झाली आहे। या बैठकीत दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, रामराजे निंबाळकर हे सुद्धा दाखल झाले होते। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट झाली आहे, तर बुधवारी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची ममता बॅनर्जी यांच्यासोबत भेट झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत त्यांची महत्त्वाची बैठक झाली आहे। आता यूपीए अस्तित्वातच नाही असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय। तर सध्या देशात अराजकतेचं वातावरण असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं। ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट झाली आहे। देशात सध्या अराजकतेचं वातावरण असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत नुकतीच ममता बॅनर्जी यांची बैठक संपन्न झाली। सिल्वर ओकवर 1 तास बैठक संपलीये। राजकीय पातळीवर समविचारी पक्षांनी एकत्र यावं, काँग्रेस आमच्यासोबत आल्यास स्वागत असल्याचं म्हणलं गेलंय। तर देशात सध्या अराजकतेचं वातावरण असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय। आता यूपीए अस्तित्वातच नाही असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय। लोकांनी लढलं पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं। तर जे लढतं त्यांच्याबाबत काय बोलणार? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ममता बॅनर्जींसोबत भेट झाली आहे।
या संदर्भात राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जयंतजी, यूपीए अस्तित्वात नाही असा मोठा वक्तव्य करण्याची ममता बॅनर्जी यांना काय गरज होती? वक्तव्य असलं तरी पण ते त्यांचं मत आहे. पण तुम्हाला एक वस्तुस्थिती सांगतो की काँग्रेसमधला कुठलाही नेता जेव्हा काँग्रेस सोडून बाहेर पडतो तो पहिल्यांदा नेहरू गांधी परिवारावरच अटॅक करतो आणि तो पहिल्यांदा काँग्रेसच आम्ही काँग्रेस का सोडली, कसं योग्य आहे हेच सांगण्याचा प्रयत्न करतो. शरद पवारांनी सुद्धा तेच केलं. त्यांनी अगदी नुकतंच आता काँग्रेसला उद्देशून उद्ध्वस्त गडी याच्यासारखं मोठं विधान केलेलं होतं. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी महाराष्ट्रात येऊन शरद पवारांना भेटून त्याच प्रकारचं विधान करत आहे. म्हणजे ज्यांनी जर सांगायचं की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एकत्र येऊन आम्ही लढत द्यायचा प्रयत्न करतो आहे, ते एकत्र कोणाच्या बरोबर येतील हा फार मोठा प्रश्न आहे. ते तृणमूल काँग्रेस ही ऑल इंडिया लेव्हलला नेतृत्व करणार आहे किंवा शरद पवार आतापर्यंत 22 वर्षात करू शकलेले नाही, ते आता ऑल इंडिया लेव्हलचं नेतृत्व करणार आहे. शेवटी ऑल इंडिया लेव्हलचं नेतृत्व त्यांना काँग्रेसकडेच करायला लागेल. पण एक प्रकारे हे सर्व काँग्रेसमधनं फुटलेले पक्ष, हे सध्याचे तृणमूल आणि शरद पवार काय किंवा YSR काँग्रेस काय, हे सगळे काँग्रेसलाच अधिकाधिक वीक करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी जी हिंदुत्वामुळे ऑलरेडी एक ताकदवान झालेली आहे तिला अजून सत्तेच्या जवळ राहणे, सत्तेत चिकटून राहण्याची संधी मिळत आहे. धन्यवाद जयंतजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट झाली आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे. तर आता यूपीए अस्तित्वातच नाही असं खळबळजनक वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केलंय. ममता बॅनर्जी शरद पवार यांची भेट झाली आहे तर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत त्यांची महत्वाची बैठक संपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी ममता बॅनर्जी यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतची महत्वाची बैठक संपली आहे. आता यूपीए अस्तित्वातच नाही असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. तर देशात सध्या अराजकतेचं वातावरण असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी ममता बॅनर्जी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी दाखल झाल्यात. दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, रामराजे निंबाळकर यांच्यासोबत ममता बॅनर्जी यांच्यासोबतची बैठक संपली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. तर बुधवारी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची देखील भेट घेतली आहे. तर शरद पवार यांच्या घरी नेमकं काय घडलं पाहूयात. स्वाती गेला त्या सिक्युरिटी गार्डला खाली करून बस मग झालं आपले लागले. अरे अरुण अरुण अरे अरुण तेरा तू मागे उभा राहा ना यार. अरे माझ्या फ्रेम मध्ये येतोस तू. अरे अरे आण ना काहीतरी घुम वायर है क्या वायर है बोलो ना अरे अरुण अरुण थोडं मागे अरुण थोडं मागे. He was also eager to meet and interact with Mr. Uddhav Thackeray and myself. But Mr. Uddhav Thackeray, because of ill health, he was unable to meet her. But on their party, their colleague, Mr. Sanjay Raut and Aditya Thackeray, they had a meeting. Today, me and my colleague had a long chat with her. Her intention is, in today's situation,
राज्यसभा सदस्य कुमार केतकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कुमारजी, काय अधिक माहिती द्याल? ममता बॅनर्जी यांनी युपीए अस्तित्वातच नाही असं वक्तव्य केलंय, तर या वक्तव्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? नाही, असं त्यांना वाटू शकतं आणि त्या जे म्हणतायत ते त्यांच्या दृष्टिकोनात खरं आहे, पण युपीए मध्ये ममता कधीच नव्हत्या. युपीए मध्ये ममता कुठे होत्या की ज्याबद्दल त्यांनी भाष्य करावं? युपीए मध्ये एनसीपी होते, शरद पवारचा पक्ष होता, इतर पक्ष होते. त्यामुळे मला वाटतं त्यांना जर वाटत असेल युपीए नाही, तर म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातनं ते वाटत असेल. ममता बॅनर्जी शरद पवार यांच्या भेटीबद्दल अधिक काय सांगाल? काय सांगणार मग, शरद पवारांनी ममताला तेव्हा सुद्धा निवडणुकीच्या वेळेस पाठिंबा दिला होता, शिवसेनेने पण दिला होता. त्याच्यामुळे राष्ट्रवादीचा शिवसेनेचा ममताला पाठिंबा होताच आणि काँग्रेसने त्यांच्या विरुद्ध निवडणूक मुख्यतः लढवलीच नाही. काँग्रेसने लढवली मुख्यतः बीजेपीच्या विरुद्ध. त्यामुळे काँग्रेसने काही असा आक्रमक पवित्रा ममताच्या विरोधात कधीच घेतलेला नव्हता. धन्यवाद कुमारजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, ममतांच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस घाबरली आहे का? घाबरण्याचं काय कारण? युपीए अस्तित्वात नाही अशी भूमिका ममतांनी घेतली आहे, तुम्ही याबद्दल काय बोलाल? काय भूमिका घेतली? युपीए अस्तित्वातच नाही असं ममता बॅनर्जी यांनी म्हणलंय, याबद्दल अधिक काय बोलाल? असं त्यांचं व्यक्तिगत विचार. काय अतुल लोंढे, आपला आवाज ऐकू येत नाहीये. नेतृत्व होईल स्पष्टपणे राष्ट्रवादीकडनं भूमिका आलेली आहे. हॅलो, हा बोला बोला. हॅलो. हा, बोला. कालच नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केलेली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये अपोजिशन फ्रंट तयार होऊ शकतो. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या म्हणण्यापेक्षा इतर जे पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये आहेत, युपीए जे आहे ते अस्तित्वात आहे, त्याच्यामध्ये दुसरं सांगण्याची काही गरज नाही. आज शरद पवार म्हणाले आहेत की काँग्रेस जर सोबत आलं तर त्यांचं स्वागत आहे, याबद्दल तुम्ही काय बोलाल? राष्ट्रवादीने ही पण भूमिका घेतली की जर टीएमसीला काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क तुटला आहे. ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट झाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत ही महत्त्वाची बैठक देखील संपली आहे. तर आता युपीए अस्तित्वातच नाही असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. ममता बॅनर्जी नेमकं काय म्हणाल्या पाहूयात. इसी के लिए मैं शरद जी के साथ पॉलिटिकल कार्टेसी और डिस्कशन करने के लिए आई हुई है. शरद जी ने जो बात कहा है हम सहमत हैं. शरद जी सबसे सीनियर नेता है. शरद जी यूपीए के सबसे अलग रख के हो सकता है क्या? कांग्रेस को अलग रख के हो सकता है क्या देश भर? देखो शरद जी क्या बोला, एक ऑल्टरनेटिव स्ट्रांग होना चाहिए. जो लड़ाई करते हैं, अगर कोई लड़ते नहीं है तो हम क्या करें? हम चाहते हैं कि सबको लड़ाई करना है, लेकिन में रह के शरद जी सबसे सीनियर नेता है यूपीए के. आपको लगता है कि शरद जी को आप यूपीए का नेतृत्व करना चाहिए, चेयरमैन बनाना चाहिए? अरे क्या यूपीए, अभी यूपीए नहीं है. अरे बाप रे. शेयर करेगा बैठ के. बोला जी. लता दीदी स्ट्रॉन्ग अल्टरनेटिव जिसका फर्क इस देश का जनता का भरोसा रहेगा और बीजेपी को दूर करने के लिए मददगार होगा, उस रास्ते से हम जाएंगे. रीजनल पार्टी को मजबूत करने की बात की है कि जितने भी रीजनल पार्टीज है, ममता जी जितने भी रीजनल पार्टीज है उनको मजबूत करने की जरूरत है, वो आगे बढ़े. प्लीज उस बारे में बताइए. सर
तुमची पण भूमिका हीच आहे का म्हणजे काँग्रेसला वगळून एक वेगळा फ्रंट तयार होऊ शकतो का सर? कोणाला वगळण्याची बात नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन जायची बात आहे आणि त्यासाठी जो मेहनत करते आणि सगळ्यांच्या बरोबर येण्यासाठी चालते त्या सगळ्यांच्या सह राहुल गांधी मेहनत नहीं करते। थैंक यू। शरद पवार ममता बॅनर्जी यांची भेट झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतची बैठक संपली आहे।